चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। सर्वभावेसी उभिते जे वोपिले मज चित्ते, जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेची नाही। मजची नाम पाही जिणे या ठेविले, ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, जे उपासिती तया ते मीची सेवी। ते एक वटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडले। मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघावे। जैसे आयात पक्षाची ने जीवे पक्षीने जिये, आपुली तहान भूक नेणे, ते तान्हया निके ते माऊली सची करणे। तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयांचे काहीच येन मी नलजे मी। तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये। ऐसा मनी जो जो धरिती भाव, तो तो पुढा 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 लागे तया देव, आणि दिधलियाचा निर्वाह तोही मी चिकरी। श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक क्रमांक 22। ज्ञानेश्वर महाराजांचं इतकं रसाळ भाष्य आहे त्याच्यावरचं। बस खरं म्हणजे प्रवचन त्याच्यावर करू नये या श्लोकावर। तेवढं भाष्याच्या ज्या ओव्या आहेत तेवढ्या नुसत्या गुणगुणाव्यात, बाकी काही करायचं कारण नाही। परंतु आपण प्रवचन सेवा करायची ठरवली आहे म्हणून प्रवचन करायचं। श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे। अध्याय जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या मते 9वा अध्याय म्हणजे अपार अशा शब्द ब्रह्माच्या साराच्या साराचं सार। अपार अशा शब्द ब्रह्माच्या साराच्या साराचं सार। ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियाला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीते, मग ज्ञानाग्नी संपर्के कडसले विवेके, पद आले परिपाके आमोदासे। ज्ञानेश्वर महाराजांचा अपार असणारा जे वेदवाङ्मय आहे ते म्हणाले व्यासबुद्धीने घुसळ। स्वयंपाकघराचा दृष्टांत आहे बरं। दूध घुसळायचं म्हणजे पहिल्यांदा तापवतात, मग विरजण लावतात, त्याचं दही करून ते घुसळतात, किंवा कच्चं दूध सुद्धा क्रीम काढणारे लोक कच्चं दूध सुद्धा घुसळतात। ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियाला कोणी व्यासबुद्धी, आणि मग निवडिले निरवधी नवनीते, अपार असं वेदवाङ्मय जे आहे ते घुसळून म्हणे त्याचं लोणी काढ। ते लोणी कोणतं तर महाभारत हे त्याचं लोणी, म्हणजे त्याचं सार झालं का ते। अपार अशा शब्द ब्रह्माचं हे सार झालं। आता आपल्याला ठाऊक आहे की लोणी काढल्यानंतर तसंच ठेवत नाही, तर ते पुन्हा कढवायचं आणि त्याचं तूप करायचं। मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदासी। लोणी जर विवेक म्हटले, लोणी कढवायचं काम जे आहे ते अत्यंत कौशल्याचं काम आहे। जिला सुगरण म्हणता येईल अशी वेच तिनं करावं। जरा कड जास्त चालत नाही, जरा कमी चालत नाही, या झाला करपट लागतं कसले तरी टाकून द्यायची पाळी, कमी झाला गिळगिळीत लागतं, तीन अगदी बरोबर। म्हणून म्हणले कडसिले विवेके, ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, आणि पद आले परिपाके आमोदासी। आणि चांगलं जर व्यवस्थित कढवलं गेलं लोणी तर त्याचं जे तूप बनतं त्याचा घरामध्ये असा घमघमाट सुटतो। तुम्ही बाहेर गेलेले असाल आणि घरात पाऊल ठेवा, आणि घरात जर तूप कढवलेलं असेल तर आत आल्याबरोबर आज काही तूप कडवले वाटतं लगेच जाणवत। पद आले परिपाके आमोदासी। आता लक्षात घ्या, वेदवाङ्मय घुसळलं त्याचं महाभारत हे लोणी काढलं। आता हे जे महाभारत रूपी लोणी आहे ते कढवलं
आणि त्यातनं गीतारूपी तू काढलं बरं का. म्हणजे सार म्हणजे वेदवाङ्मय, त्याचं सार महाभारत, त्याचं सार गीता. बरोबर आहे. वेदवाङ्मयाच्या साराचं सार म्हणजे गीता. आता व्यवहाराचा दृष्टांत इथं मला वाटतं तुपाचं आपण पुढं काय करत नाही, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अजून याच्या पुढे आता ही प्रक्रिया अजून झाली आहे. शब्द ब्रह्मी असंख्य जे तुला काही अभिप्राय पिके ते तुलाची एके महाभारते एके लक्ष्य जोडी. बघा शब्द ब्रह्म वेदवाङ्मय त्यातला जो सारा अभिप्राय आहे तो एके लक्ष्य 1.25 लाख भारत जे आहे त्या भारतामध्ये आला. म्हणजे त्याचं सार ते आहे. ती आघवाची महाभारती यात जे आहे ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. कृष्णार्जुन वाचोक्ती याचा अर्थ भगवद्गीता. कृष्णार्जुन वाचोक्ती याचा अर्थ भगवद्गीता. आणि जो अभिप्राय साते शती, आता पुढचं बरं का तुपाच्या पलीकडं, जो अभिप्राय साते शती म्हणजे 700 श्लोकांमध्ये 700 श्लोक भगवद्गीतेचे 700 श्लोक. जो अभिप्राय साते शती तो एकलाची नवमी बस. म्हणजे आता किती कॉन्सन्ट्रेशन झालं असेल बघा. अपार असणाऱ्या शब्द ब्रह्माच्या साराच्या साराचं सार असा अध्याय अत्यंत महत्वाचा अध्याय. भगवान म्हणे भगवद्गीतेमध्ये सगळ्या अध्यायामध्ये ब्रह्मरसाचंच वर्णन करतात, मान्य आहे, परंतु प्रत्येकाची गोडी वेगळी असते. उसाच्या रसापासूनच राबाई काढतात, गोळी काढतात, काकवी काढतात, खाडसरी काढतात, सगळी साखर निर्धार आहे. परंतु साखर मारे याचे मारलेली तरी एकाची रसाची, तरी स्वाद गोडीचे आन जायचे. प्रत्येकाची गोडी वेगळी आहे. साखरेच्या ठिकाणी गुळ चालणार नाही, गुळाच्या ठिकाणी साखर चालणार नाही. गुळाचा चहा केला तरी एरंडेल पिला तोंड म्हणायचं का, ते स्वाद गोडीचे आन जायचे. ज्याचे त्या ठिकाणी तेच पाहिजे. हे जसं आहे तसं आहे. 9व्या अध्यायातलं भगवंताचं जे बोलणं आहे ना म्हणे ते काही वेगळंच आहे. सगळ्या याच्यात ब्रह्मरसाचं वर्णन आहे, मान्य नाही असं नाही, परंतु 9व्या अध्यायामध्ये जे काय भगवान बोलले ते म्हणे कसं बोलले म्हणे तर नवमीच्या बोलणे, नवमीचे बोलणे ते नवमीची आजी ऐसे मी म्हणे. भगवान 9व्या अध्यायात कसं बोलले हो, 2ऱ्या अध्यायात बोलले तसं बोलले का, 5व्या अध्यायात बोलले तसं, 7व्या 10व्या 12 15 18 काय. 9व्या अध्यायातलं भगवंताचं जे बोलणं आहे ना ते त्याला उपमा नाही. ते 9व्या अध्याय जसं भगवान बोलले ना तसंच. याला म्हणायचा अनन्वय अलंकार बरं का. त्याला दुसरी उपमा नाही सुचत, उपमा देता येत नाही. मला सांगा आकाशाला कशाची उपमा देता येईल. घटाकाशाची, घागर असती, मातीचं मटकं, त्यात आकाश असतंच. म्हणजे आकाश कसं आहे, घटाकाशासारखं आहे म्हणायचं, मठाकाशासारखं आहे घरात आकाश असतं तसं कसं छे गगनम गगनाकार बस. या गगनाला उपमा जी द्यायची आकाशाला ती आकाशाचीच द्यायची, दुसरी उपमाच देता येईल. गगनम गगनाकार. सागर हा सागर उपमा. समुद्राला कशाची उपमा द्यायची, हौदाची, पाण्याच्या टाकीची, विहिरीची, सरोवराची, तळ्याची, कशाची ती छे सागरा सागर उपमा. सागराला सागराचीच उपमा. आणि म्हणाले राम रावण योर युद्धम. रामचंद्र आणि रावण यांचं युद्ध झालं, त्याला उपमा कशाची देता येईल. राम रावण योर युद्धम ते काय हिटलर चर्चिल योरी असं म्हणाली. हिटलर आणि चर्चिलचं झाल्यासारखं युद्ध तसं छे रामचंद्र आणि रावण यांचं जे युद्ध झालं ना त्याला उपमा फक्त रामचंद्रांचं आणि रावणाचं जे युद्ध झालं त्याचीच देता येते, दुसरी द्यायलाच येत नाही. अनन्वय. तसं नवमी श्रीकृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये हा 9वा अध्याय किती महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की नवमीचे अभिप्राय सहसा मुद्रा लावाव्या बिहार आम्ही वाया गर्व का करू. ज्ञानेश्वर महाराजांच्यासारखं म्हणतोय. 9व्या अध्यायावर टीका करताना मला धाडस होईना माझं, धाडस होईना माझं हात घालायचं. नवमीची अभिप्रायाला सहसा मुद्रा लावाव्या बिहार आम्ही वाया गर्व का करू. म्हणजे इतका महत्वाचा अत्यंत महत्वाचा असा अध्याय.
ह्या अध्यायामध्ये 3 विषय आलेले आहेत महत्वाचे. एक ब्रह्मविद्येची महती, दुसरं ज्याला ज्ञानेश्वर महाराज ऐश्वर्य योग म्हणतात, म्हणजे अद्वैत परमात्मा तत्वाचं यथार्थ स्वरूप, हा दुसरा विषय. आणि तिसरा जो आलेला विषय तो म्हणजे अनन्य भक्ती. आजचा जो आपला प्रतिपाद्य श्लोक आहे तो या 3 विषयापैकी अनन्य भक्तीचा सर्वात मोठा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण या श्लोकाचा पहिल्यांदा अन्वय आणि शब्दार्थ बघूया, नंतर अधिक विचार करूया. अन्वय कसा बघा. ये जनाः अनन्याः संतः, हे आपल्या पदरचं घ्यायचं. जे अनन्य होऊन संतः, अनन्याः संतः मां चिंतयन्तः, म्हणजे माझं चिंतन करीत. जे लोक अनन्य होऊन माझं चिंतन करीत माझी सेवा करतात, पर्युपासते, माझी उपासना करतात, पर्युपासते, तेषां, ते कसे तर नित्याभियुक्ताना, ते लोक माझ्याशी मनानं कायमचे जोडले गेलेले आहेत. तेषां नित्याभियुक्ताना, असे जे कोणी अनन्य लोक भक्त असतील त्यांचा योगक्षेम, तेषां योगक्षेम अहम वहामी, मी स्वतः वाहतो. भगवान सांगतात. भगवद्गीतेतले काही गाजलेले जे श्लोक आहेत ना, अक्षरशः सांगतो गाजलेले श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूते ध्रुवानि तिर्म तिर्मम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गाजलेले जे श्लोक आहेत. पत्रं पुष्पं फलं तोयं यो भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यो प्रथमश्नामि प्रयतात्मनः. त्या गाजलेल्या श्लोकातला हा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे. तो आपल्या जीवनात उतरला पाहिजे. आणि काही काही श्लोक तर असे आहेत, आपल्याला सांगतो की ते अक्षरशः पचले पाहिजे. मग हे म्हणलं कर्मण्येवाधिकारस्ते, कर्म करायचं आहे. मग कर्मफलाचा आस्वाद आणि कर्तृत्वाचा मद सोडून आम्हाला हे कर्म करता आलं पाहिजे. पचला श्लोक तरच करता येणं शक्य नाही. तर तसा हा श्लोक पचला पाहिजे. एक प्रवचनकार होते, बिदगीच्या आशेनं राजाकडे गेले आणि चांगले विद्वान होते, वक्तृत्व सुंदर होतं. राजाकडे गेले आणि महाराज म्हणाले आपल्या दरबारामध्ये माझं एक प्रवचन घ्यावं अशी इच्छा आहे माझी. राजा तसा चांगला होता. ठीक आहे म्हणालो, गोवा तुमची बिदागी काय बोला. त्यांनी सांगितलं की सरकार असं बरे म्हणाले की आपण आधी प्रवचन ऐका आणि मग आपण बिदागीचं बोलू. यांना अशी खात्री होती की प्रवचन झाल्यानंतर राजा म्हणाले वा 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 अगदी काय तुम्ही मागाल ते देतो आता बोला, अशी खात्री होती. बघा ठरलं. बुवाने विचारलं, म्हणाले कोणत्या विषयावर बोलायचे. राजा म्हणाला मला गीतेतला एक श्लोक मिळालेला नाही आहे थोडासा, तेव्हा त्या श्लोकावर बोलला तर बरं होईल. कोणता. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. काय हरकत नाही म्हणाय. आणि मग काय दरबाराच्या दिवशी प्रवचन झालं. अक्षरशः प्रवचन होई तोपर्यंत अगदी पेन ड्रॉप सायन्स माणसाशी सर्वांगाचे कान करून ऐकत होते. सुंदर झालं प्रवचन. प्रवचन झाल्यानंतर राजानं दूध प्यायला बोलवलं. गोवानं असं वाटलं की आता राजा गेल्यानंतर म्हणणार की वा 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 अरे काय आज अगदी बाहेर केली. राजा काही बोलला नाही. दूध ठेवलं, घ्या म्हणायचं, घेतलं. राजा अजून बोलत नाही म्हणजे शेवटी आता जायची वेळ. त्याने विचारलं महाराज महाराज प्रवचन कसं झालं पाहिजे. प्रवचन राजा म्हणाला तसं प्रवचन बरं झालं. म्हणजे तसं प्रवचन बरं झालं यात काय, या शब्दात अर्थ वेगळा आहे म्हणा. तसं प्रवचन बरं झालं, पण अजूनही तुम्हाला ह्या श्लोकाचा अर्थ नीट कळलाय असं मला वाटत नाही. राजा सांगतो चपावली महाराज आपण पुढच्या रविवारी ह्याच श्लोकावर प्रवचन करायचं ठरलं. घरी गेले, सगळ्या टीका काढल्या, पुन्हा विषयाची मांडणी फेरमांडणी केली. सगळी कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय संदर्भ सगळे अगदी प्रमाणाशिवाय बोलणार नाही महाराज. अगदी अशा तऱ्हेचं प्रवचन झालं.
दुसऱ्या वेळेला सुद्धा वक्तृत्वाचा अक्षरशः पाऊस पडला मला सांगतो. पुन्हा राजांना आत बोलवलं दूध प्यायला. त्यावेळेला त्यांनी विचारलं, महाराज आज कसं काय नाही? राजा म्हणतो त्या अजूनही काय कळलंय असं वाटत थोडस मला. राजानं पुन्हा असं सांगावं, म्हणजे फिजिकली आता तोंडात मारायचं राहायला एवढंच राहील ना. काय उठले घरी आहे, मान खाली घालून मुखात शिरले, माडे बजवून बसले. 2 तास झाले, 3 तास झाले. घरात त्यांची सौभाग्य होते, काही काम करत असतील. मुलगी ती खाली एक त्यांची खेळत होती. बराच वेळ झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. बाबांची चाहूल काय लागत नाही आहे. एरवी सुद्धा बाबा असे 2-2, 3-3 तास वरती बसायचे बरं का, पण काहीतरी चालू लागायची, ग्रंथ काढायचे, काही ठेवायचे, काही हात मारायचे, पाणी आणून द्या. आज अजिबात चालू नाही आहे. तिला कसं ती वरती गेली माडीवर. तो हे भिंतीला टेकून कपाळाला हात लावून बसले. त्या पोरीने विचारलं, बाबा तब्येत बरी नाही का? असे का बसलाय? काय सांगू बाळा, काय मनातलं दुःख असतं ना, ते दुसऱ्याला सांगितलं की जरा कमी होतं. त्या पोरीला काय कळत असेल, लहान पोर 1-7-8 वर्षाची पोर असेल. आज येऊ नये तसा प्रसंग आला म्हणाले. पोरी सांगते काय झालं, काय प्रवचन झालं राजा. आणि मग राजा म्हणतो की तुम्हाला श्लोकाचा अर्थ कळला? आजपर्यंत कुणाकडनं ऐकून नाही घेतलं मी. पोरीने विचारलं, बाबा प्रवचनाचा विषय निघा होता. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाल्म्यं. जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, भगवान सांगतायत. त्या पोरीनं ऐकलं म्हणाल की बाबा मग राजाचं काय चुकलं हो? असं म्हटल्यानंतर ते म्हणतात, अगं पोरी मग तू तरी सांग मला, माझं काय चुकलं ते? ती म्हणाली, बाबा तुम्हाला जर या श्लोकाचा खरा अर्थ कळला असता, म्हणजेच हा श्लोक जर पचला असता, तर तुम्ही राजाकडे बेदागीसाठी प्रवचनाला गेला नसता. पचला पाहिजे, अक्षरशः गीता हा ग्रंथ पचवायचा ग्रंथ आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते. ह्या श्लोकामध्ये भगवान स्वतःला प्रतिज्ञेनं बांधून घेत आहे. बरं का लक्षात, ही सनद आहे. त्यागराच्या काळात असं म्हणता येईल तसं सनद आहे. भगवान स्वतःला प्रतिज्ञेनं बांधून घेतात. ते म्हणतात, जे माझे कोणी अनन्य भक्त असतील त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. योगक्षेम वहाम्यहम्. पण कुणाचा? ये जनाः अनन्याः. बस, जे कोणी अनन्य भक्त असतील माझे त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. तुकाराम महाराजांनी या श्लोकाची पॅराफ्रेज केली आहे म्हणतात, त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. आणि त्यांचा म्हणजे कुणाचा? तर शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात की तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. पॅराफ्रेज आहे, लक्षात घ्या. अनन्य कोणाला म्हणायचं? नारद महर्षी होती सूत्रात म्हणाले, अन्य आश्रयाणां त्यागः अनन्यता. दुसरा आश्रयच नाही, लक्षात घ्या. तुकाराम महाराज कसे अनन्य आहेत हो? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण कसावा, वाटे न करावा परता जीवा. तुका म्हणे माझी न होतही कोणी, तुझं चक्रपाणी एका चक्रपाणी वाचून ये. अशी अनन्यता असावी म्हणून भगवान सांगताय की अनन्य भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. आम्हाला असं मनात येतो की आम्ही अनन्य भक्त आहोत, परंतु एक लक्षात घ्या की अनन्य भक्त होणं हे अत्यंत अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणाले, भक्ती तो कठीण 16वरील पोळी. 16वरील पोळी अवघड आहे. म्हणवणं सोपं आहे बरं का, भक्त म्हणवणं सोपं, पण असणं. आणि गंमत अशी आहे की असणारे म्हणवत नाही आणि म्हणवणारे असत नाही. आणि हे सगळ्याच बाबतीत आहे बरं का. खरा श्रीमंत जो कोणी असेल तो स्वतःची श्रीमंती, श्रीमंत आहे, दिलदार आहे महाराज, आपली श्रीमंती मिरवायला जात नाही.
आणि ज्याला कधी नवीची 2 ग्रॅमची अंगठी मिळालेली असते त्याला अंगठी पुढे करून या, बरोबर आहे, काय करणार. श्रीमंती मिरवणं वेगळं आणि असणं वेगळं. राजाला एक भगवंताचं मंदिर बांधलं, सुंदर मंदिर बांधलं. राजा बघत होता, एक त्याचा प्रजाजन त्याच्या जवळ येऊन उभारला आणि म्हणाला, महाराज तुम्ही हे मंदिर बांधलं, काय विशेष केलं नाही, तुमच्याजवळ पैसे होते तुम्ही बांधलं, आमच्याजवळ पैसे असते आम्ही बांधलं असतं. राजा खरा नाही करायला, खरा श्रीमंत आहे, मनाचा श्रीमंत आहे. व्यावहारिक संपत्ती तर आहेच आहे, पण मनाची श्रीमंती सुद्धा त्याच्याजवळ आहे. तो काय म्हणाला ठोक आहे का, अहो नाहीतरी हे कुणी बांधले, तुम्हीच बांधले. दुसरा तिसरा असता तर भडकला असता. खरी श्रीमंती मिरवायला जात नाहीत माणसं. विद्वत्ता तशीच, विद्वत्ता ज्ञानी यांचे राजे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे, परंतु स्वतःला काय म्हणतात, येरवी तरी मी मूर्ख. 4 पुस्तकं तुम्ही वाचावी आणि काय अहंकार आहे तुम्हाला. यदा किंचित व्योहम द्वीप इव मदांध समर्हो तदा सर्वज्ञोस्मीत्य भवदवलिप्तम मम मनः. काय असं 4 पुस्तकं वाचली तर असं वाटायला लागलं की आपण सर्वज्ञ. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तैसा विद्या वयसा माझे उत्ताना झाले म्हणे. काय मस्ती ती उत्ताना चालली, म्हणजे छाती इतकी पुढे काढून चालतो म्हणे की बघणाऱ्याला असं वाटावं की हा उत्ताना चालतोय का नाही. The poet never thinks that he has said enough unless he exaggerates. तसं आहे ती विद्या वयसा माझे उत्ताना झाले, किती गोष्टी आहे म्हणे. परंतु झालं काय म्हणे की यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगत. ज्या वेळेला आम्ही खऱ्या शहाण्या लोकांच्या संगतीमध्ये ज्या वेळेला गेलो ना, त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की आपण शुद्ध मूर्ख आहोत. दुसरं जीवर एव मधोमे विपगतः, आमची मस्ती जिरली होती. कशासाठी सांगतोय, जिथं समृद्धी आहे ना तिथं नम्रता असते. एक सुभाषित सांगतो, सुंदर आहे. विषभार सहस्रेण गर्वम न आयाती वासुकी. बरं का, वासुकी त्याला हजारो फडा आणि प्रत्येक फडेमध्ये हजारो तोळे विष असतो. बरं का, परंतु तो कसा असा नम्र असतो. का आपण चित्र बघितलं असेल, भगवान शेषशायी पोहडले आणि असा तो पूर्ण असा असा शेष असा झोपलाय. वृषभार सहस्रेण, हजारो कोट्यवधी तोळे विष त्याच्याजवळ आहे. बरं का, समृद्धी आहे, परंतु नम्र किती आहे. गर्व न आयाती वसुती, परंतु म्हणाले वृश्चिकः बिंदू मात्रेण. त्याच्याजवळ काय एवढा गणभर असेल वेश, पण नांगी कशी अशा वृश्चिकः बिंदू मात्रेण ऊर्ध्वं वहति कंठकम्. श्रीमदाचार्य शंकराचार्य समुद्रासाठी आणि त्यांच्या शिष्याने त्यांना नमस्कार करून म्हटलं, महाराज काय आपलं ज्ञान आहे अगाध, समोर पसरलेला हा अथांग जलसागर जो आहे ना, त्यात जसं पाणी आहे तसं आपलं ज्ञान अगाध आहे. आचार्याने आपल्या जवळचा दंड उचलला, त्या समुद्राच्या पाण्यात बुडवला आणि असा वर धरला, ओघळून त्याच्या खाली एक थेंब आला. त्यांनी सांगितलं, ती म्हणाली, या अथांग सागराच्या मानानं या थेंबाची जेवढी तुलना करता येईल तेवढं सुद्धा ज्ञान आमच्या जवळ नाही आहे. काय नम्रता आहे, नम्रता आहे. याच्यासाठी सांगतोय की जे खरे विद्वान असतात ते मिरवायला जात नाही, जे खरे भक्त असतात ते मिरवायला जात नाही. नाहीतर ह भ प बस ह भ प. आणि गंमत याच्यात मला सांगतो की ह भ प होणं सोपं असतं. काय गोपीचंदन थोडा आणायचं, मुद्रा उठवायच्या, हात तरी तुळशीची माळ, आणि मग काय झाले की हो 15-20 रुपयामध्ये हो होते. कुठल्याही CET ला बसायला लागत नाही, एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत नाही, कोर्स करायला लागत नाही. आणि हे स्वयंघोषित हबोप. बरं का, स्वयंघोषित हबोप. ते अतिरेक्यांचे स्वयंघोषित कमांडर असतात,
तसे हे स्वयंघोषित हवं सोबत हरिभक्ती ते हभप असतात नाही असं नाही, परंतु हभप याचा जो रूढार्थ आहे तसे नाही. रूढार्थ काय आहे? हरी भक्ती परायण असा त्याचा अर्थ आहे. ही हभप असतात, पण हरी भक्ती परामुख ते हभपच की काय उपयोग भक्ती तो कठीण मग अशी म्हटलं भक्ती तो कठीण सुळावरील पोळी निवड तो गळी वेगळा असो. अनन्यता कशी पाहिजे? अनन्य भक्त होणं सोपं नाही बघा. मग अशी म्हणलं अनन्यता कशी पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणाले सर्व भावेसी उखिते जे ओपिले मद चित्ते जैसा गर्भगुळ उद्यमाने कोण्याही नेणे. सर्व भावेसी उखिते. उखिते याचा अर्थ उक्त म्हणतात, व्यवहारामध्ये उक्त म्हणतात. आपण बाजारात गेलो समजा, तर रोजच्या घरात भाजीसाठी आपल्याला वांगी घ्यायची आहेत, अर्धा किलो घ्यायची असली म्हणजे मग ती आपली निवडून घ्यायची, उलट सुलट करून घ्यायचं, त्याला देठ असतं, त्या पाकळ्या असतात, त्या वर करून किडलेलं नाही ना बघायचं, सगळं करून अशी निवडून घ्यायची. पण सहसा बोलून घालायचं समजा पाट्याच्या पाट्या वांगी लागणार आहेत समजा, मग तिथे गेल्यावर निवडत बसतो का? उक्ती पाटी केवढ्याला गेली बोल, काय 4-2 खिडकी असतील पिवळे असतील त्या उक्ती पाटी केवढ्याला गेली बोल, याला म्हणायचं उक्त. कसं आहे? सर्व भावेशी आमच्या मनामध्ये सगळेच चांगले भाव असतील असं नाही. सगळेच चांगले भाव असतील, सगळे चांगले भाव असले चांगलीच गोष्ट आहे. चांगले भाव भगवंताला अर्पण करावेत ही चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. परंतु आमच्या मनामध्ये सगळेच चांगले भाव असतील असं नाही. प्रेम असेल, वात्सल्य असेल, सख्य असेल आणि काय असेल, हे सगळे असे असतील असे नाही. कुणाच्या मनात काम असेल, कुणाच्या मनात क्रोध असेल, कुणाच्या मनात लोभ असेल, काय काहीही जरी असलं ना तरी आपल्या भावनेचा विषय परमात्मा करणं याला म्हणायचं सर्व भावेशी उखिते. कोणतीही भावना असावी महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे गोष्टावयाला जे लोभी एकची जगी माझे निलोभी, माझे रिकामे माझे प्रेमे सप्रेमे, माझ्या भुली सभ्रम नेणती नो. मनामध्ये असणारा प्रत्येक भाव भगवंताला अर्पण. सगळ्यांच्या बागेमध्ये चमेली, मोगरा, निशिगंध, मदनबाळ अशी काय हिरवा चाफा विफा अशी काय असतील का? सगळ्यांच्या बागेत असतील असं नाही. कुणाकडे धोत्रा असेल, कुणाकडे दरवड असेल, कुणाकडे आणि घाणेरी असेल, काय असेल ते जे असेल ते भगवंताला अर्पण करावं. भगवान स्वतः म्हणाले गीतेमध्ये, म्हणाले तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. बरं का, सर्व भावेन. गमत विषय होता. तुकाराम महाराजांनी ह्याच स्पष्टीकरण मग अशी म्हटलं की करताना म्हटलं की तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. इथं भगवान म्हणतात सर्व भावे आणि तिथं तुकाराम महाराज एक भावे म्हणतात. मग आता सर्व म्हणजे एक आहो. सर्व म्हणजे मग विषय बघा पण की भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सर्व हा अनेक वचन दर्शवणारा शब्द वापरला आहे आणि भावेन हे एक वचनी प्रयोग केलेला आहे. सर्व भावेन म्हणजे काय? तर एक भावानं. एक भावानं कसं काय? सर्व भावेन म्हणजे एक भावानं का? तसं आहे व्यवहारात तसं बोललं जातं. एखादा मनुष्य एक मतानं निवडून आला म्हणजे काय सांगावं? एक मतानं निवडून आला म्हणजे काय? एकूण 25 मतं होती, त्यातली 13 याला पडली आणि दुसऱ्याला 12 पडली. 13 - 12 एक मतानं निवडून आला असा त्याचा अर्थ आहे का? नाही, असा नाही त्याचा. त्याचा अर्थ काय? तर 25च्या 25 मतं त्याला पडली, त्याला म्हणायचं एक मताने निवडून. तसं तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे याचा अर्थ मनामध्ये असतील की सारे भाव भगवंताला अर्पण करायचे, याला म्हणायचं आनंद. याला म्हणायचं आनंद. कशी अनन्यता असावी? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. म्हणाले जैसा गर्भगुळ उद्यमाते कोण्याही नेणे. मला सांगा की मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ जो आहे तो मातेशी किती अनन्य असतो? मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ मातेशी किती अनन्य असतो? अहो काय प्रश्न झाला काय हा? 100% अनन्य असतो. 100%. त्या माऊलीनं पाणी प्यावं आणि याची तहान भागावी म्हणायची, याला म्हणायचं अनन्यता. अशी अनन्यता ज्याची असेल त्याच्याबद्दल सांगतायत ज्ञानेश्वर महाराज. भगवान सांगताय, म्हणाले त्यांचा योगक्षेम मी स्वतः. अनन्य याचा अर्थ दुसरा आश्रय नाही, बस एक दैवत. आपण सांप्रदायिक भाषेमध्ये संप्रदायामध्ये एकविध भक्ती म्हणतात. एकविध भक्ती, बस
एक दैवत आपण मान्य केलं की मग आता दुसरं दैवत नाही. सगळे दैवत तर एकच आहे, नाही असं नाही, परंतु एकदा आपण मनानं पत्करलं ना दैवत की बस, आमचं तसं असत नाही. आम्ही काय कारण सांगतो, आमचं तसं असत नाही याचं कारण असं की आमची भक्ती जी असते ती सकाम भक्ती असते. आमच्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत आहेत त्या दैवताच्या मार्फत तोपर्यंत आम्ही त्याची भक्ती करतो. आमच्या मनासारखं होत नाही म्हटलं आम्ही त्याची भक्ती सोडून दिली. 21 लाखाची लॉटरी लागायला पाहिजे मनामध्ये, 21 संकष्ट्या करायच्या ठरवल्या गणपती, एवढ्या सगळं संकट्या केल्या आणि लॉटरी लागली नाही, तिला सोडून दिला. तुला तुझा बाप आता शंकराची आता 16 सोमवार चालू. ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्या या भक्तीची टीका केली. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी, सगळा चातुर्मास डोळ्यासमोर. आषाढी एकादशी, पुंडली गवरदा हरी विठ्ठल म्हणायला तयार. आषाढ संपला, आता श्रावण लागला, आता नागोबाला दूध. आता ते दैवत गेला नागोबाची, चौथं मोठी किंमत आहे. आणि मग गणेशाचा जी होईल, श्रावण गेला, आता भारतभर मंगलमूर्ती मोरया गणेशाचा जीव. चौदशी म्हणे माये तुझा जीव, नित्य नैमित्तिके करणे सांडी, मग वैसे नवचंडी, आदित्यवारी वाढी भैरवा पात्री, पाठी सोमवार हवे, मग बेलीसी लिंगा धावे. ऐसा म्हणाले एकलाची पण आघवे जो गावी तो, एकटाच आहे म्हणाले पण सगळ्यांच्या टाळूवरून हात फिरतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या भक्तीला काय कडक दृष्टांत दिलाय सांगितलं. ऐसा अखंड भजन करी, ऐसा अखंड भजन करी, उगा नसे क्षण भरी. पण तसा ठोक आहे का, आघवेनी गावद्वारी आहे व देशी, बस, जास्त सृष्टी करण्याची आवश्यकता नाही. ह्याला अनन्यता म्हणतात. काय सांगतो की कामनिक भक्ती ही अनन्य असूच शकत नाही. कामनिक भक्ती ही अनन्य असूच शकत नाही. कामनिक भक्तीमध्ये काय आहे की कामना पूर्ती होणं यासाठी ती भक्ती आहे. म्हणजे ती भक्ती आणि ते जे काय दैवत पत्करलं असेल ते साधन आहे, लक्षात घ्या. साध्य की आमची कामना पूर्ण नाही. म्हणून याच वर्ण दुसरा डिराइव्ड अर्थ असा की अनन्य भक्ती, याचा अर्थ असा की भगवत प्राप्तीशिवाय दुसरी कामना नाही महाराज, बस, त्याला अनन्य भक्ती म्हणतात. भगवंताची भक्ती कशासाठी करायची तर भगवंतासाठीच करायची. देवाची या चाडे आळवावे देवा कोसदेह भावा पडू, काहीही वाटेल तेवढी प्रलोभन येऊ दे, वाटेल तेवढी संकट येऊ देत, भक्ती सुटणार नाही. न पारमेष्ठ भागवत काय सांगतात, न पारमेष्ठ न महेंद्रधिष्ठ्यम न सार्वभौम न रसाधिपत्यम न योगसिद्धी अपुनर्भवम वा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे राज्य, सम्राट, इंद्रपद, ब्रह्मपद वगैरे सगळं जरी झालं तरी ते मोक्ष देतो म्हटलं तरी नको म्हणतो. भगवतकार म्हणाले धर्म प्रोज्झित काही तवत्र परम. प्रोज्झित धर्म कसा, धर्म म्हणजे भक्ती बरं का भागवतकारांची म्हणणे. हा धर्म कसा तर प्रोज्झित कैतवा. प्रोज्झित कैतवा याचा अर्थ काय, प्रकर्षेण उज्झितम कैतवम यस्मिन सा. ज्यातनं कैतव याचा अर्थ लबाडी बरं, लबाडी पूर्णपणे उखडून काढलेली आहे. लबाडी पूर्णपणे उखडून काढली. तुम्ही म्हणाल भक्तीमध्ये लबाडी असते का, मी मगाशी सांगितलं ही लबाडी असते. काहीतरी आम्हाला मिळावं यासाठी भक्ती करणं. देवापुढे 2 पानं ठेवायची, 1 सुपारी ठेवायची, 1 गुळगुळीत रुपया ठेवायचा आणि वर म्हणायचं की प्रसंग ठोकाय ना आपल्याला. झालं असं की त्या नकराचं तोंड फुटलं भगवंतांनी सगळं तोंड फेकलं आणि गजेंद्राला वैकुंठाला नेण्यासाठी विमानात धरून घेऊन निघाले. भगवंताची अशी पाठ फेरली मात्र तो मागणं हसण्याचा आवाज ऐका. भगवंतांनी चमकून असं मागं वळून बघितलं तर तो फुटक्या तोंडानं नकरा हसत होता. अरे हसते किंवा म्हटले, हा हसायला काय झालं नाही म्हटलं, थोराने हसण्यासारखं करायचं आणि आम्ही गरिबाने हसायचं सुद्धा नाही, म्हणजे जुलूम झाला की काय झालं हसायसारखं म्हटलं. देवा म्हणाले गजेंद्राचा उद्धार तुम्ही केला, गजेंद्राचा उद्धार तुम्ही केला, माझा कोण करणार. तू वाईट आहेस म्हणाले, माझ्या भक्ताला त्रास दिलास, तुझा उद्धार वगैरे काय नाही. म्हणजे तू इथंच काय बोलताय देवा.
मी तुमच्या भक्ताला त्रास दिला, भक्ताला त्रास दिला नव्हे, उलट तुमच्या भक्ताचे पाय हजारो वर्ष असे मस्तकी धरून राहिले होते. हो म्हणाले, काय वकिली आहे बघा. शेवटी त्याचाही उद्धार केला. मी कशासाठी सांगतोय, म्हणून तर त्याला देव म्हणायचं ना. देव आहे, अहो सगळ्यांचा योगक्षेम तोच करतो, म्हणून तर त्याला देव म्हणायचं. राष्ट्रपती जर म्हणायला लागले की केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, फार तर महाराष्ट्र एवढीच राज्य माझी, बाकीची माझी, मग तो राष्ट्रपती नव्हेच. साऱ्या राष्ट्राची जो चिंता वाहतो त्याला राष्ट्रपती म्हणायचं. तसं सगळ्यांचा जर योगक्षेम देवच चालवतो, तर अनन्य भक्तांचा योगक्षेम चालवतो म्हणण्याला काय अर्थ आहे, शंका आहे. याचं उत्तर बघायचं काय आहे. या श्लोकामध्ये वहामी हा जो शब्द आहे त्याच्यात त्याचं बीज आहे. भगवान काय सांगतात की ह्या अनन्य भक्तांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. वहामी, मी स्वतः वाहतो आणि बाकीच्यांचा वाहवितो. तुकाराम महाराजांनी सांगितले, संसाराचे ओझे वाहता वाहविता तुझं वीण अनंता नाही कोणी. संसाराचे ओझे वाहता, अनन्य भक्ताचं वाहता आणि इतरांचं वाहविता. वाहविता तुम्ही म्हणाला वाहविता मग कुणा करवी ते तरी सांगा. तर त्याचं उत्तर असं आहे की ज्याच्या त्याच्या कर्मा करवी. ज्याच्या त्याच्या कर्मा करवी, ज्याचा त्याचा योगक्षेम चालवला जातो महाराज. पण आता गंमत अशी आहे, हे उत्तर मान्य केलं तर पुन्हा आता उपप्रश्न उभे राहतात समोर. अनन्य भक्तांचा योगक्षेम हा स्वतः चालवतो आणि बाकीच्यांचा त्यांच्या त्यांच्या कर्माकरवी चालवतो. मग अनन्य भक्ताच्या कर्मावर काय तांबडी रेख मारतो का? त्यांचं कर्म आहेच ना काही अशी ते, त्याप्रमाणे त्याला फल नको मिळायला. म्हणजे अनन्य भक्ताचा योगक्षेम परमात्मा कर्मनिरपेक्ष चालवतो का? त्याच्या कर्मावर तांबडी रेघ मारून चालवतो का? हा एक प्रश्न. दुसरा आणखी एक उपप्रश्न असा, आधी त्याला असा अधिकार आहे का? कारण कर्माचा कायदा त्यानंच केला. मग आपलाच कायदा मोडून तो कर्मावर तांबडी रेघ मारून चालवतो का? असा त्याला अधिकार आहे का? अधिकार असला तरी तो अधिकार वापरतो का? कारण सरकारी अधिकारी असे बरेच असतात की त्यांच्याकडे अधिकार खूप दिले असतात म्हणून वापरत नाही. पण तसा काय प्रकार आहे का? आणि तो जर तो अधिकार वापरतो असं तुमचं म्हणणं असेल, कुठला तांबडी रेघ मारायचा वगैरे जो काय अधिकार जो आहे असा वापरतो म्हणत जर असाल तर एवढं सांगा म्हणजे झालं की पांडवांचा वनवास का चुकवला नाही? एवढे पांडव अनन्य भक्त होते, त्यांचा वनवास का चुकवला नाही कर्मावर तांबडी रेघ मारून? प्रश्नांची मालिका डोळ्यासमोर आली का बघा. त्यातला पहिला जो प्रश्न आहे ना की अनन्य भक्ताचा योगक्षेम तो कर्मनिरपेक्ष चालवतो का, त्याचं उत्तर आपण नंतर होईल. पहिल्यांदा आधी दुसरा प्रश्न, त्याला आधी असा तांबडी रेघ मारायचा अधिकार आहे का हा प्रश्न. तर त्याचं सरळ उत्तर आहे की होय. तू करतो तू अन्यथा करतो सामर्थ्य महाराज लक्षात घ्या. तरी नव्हे काही राईचा डोंगर राई अशी त्याची ताकद आहे महाराज. पुण्याचं पाप, पापाचं पुण्य काय वाटेल ते करायची ताकद आहे. एखाद्याच्या कर्मावर तांबडी रेघ मार. गंमत अशी झाली, रामचंद्राने वालीला मारला. का मारला? तो नीतीभ्रष्ट होता, आचारभ्रष्ट होता. त्यानं सुग्रीवाच्या बायकोवर डोळा ठेवला तर तिला बोलून घेतली म्हणून एका मारला. मारल्यानंतर वालीची बायको जी होती तारा, ती रामचंद्रांच्याकडे गेली. म्हणाली आता माझी गती काय, मी काय करायचं? तर रामचंद्रांनी सांगितलं की तू सुग्रीवाकडे जा. बघा, त्या तारेला रामचंद्रांनी सांगितलं आता वाली मेला, आता तू सुग्रीवाकडे जा. तिने हळूच विचारलं, देवा भाई भाऊजीला बायको करणं पाप. सुग्रीवाची जी स्त्री होती तिला त्यानं पळवून आणली. भाऊजीला बायको करणं पाप आणि दिराला नवरा करणं काय पुण्य आहे का? रामचंद्रांनी सांगितलं कोणाचे नाही म्हणाले, तुझं नाव पतिव्रतांची यादीमध्ये घालतो, आता काय अडचण आहे? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. पुण्याचं पाप, पापाचं पुण्य काय वाटेल ते करायचे.
गणेश महाराज म्हणाले, काय भगवंता म्हणाले, आवड आहे ते करीसी देवा, काय वाटते ते करतोस की म्हणाले. कोणी बोलणार तुला, कोण बोलणार. यज्ञमुखे अवदान देती बरं का, यज्ञ करतात, चांगले मंत्रोच्चार पूर्वक हवन करून तुला देतात. यज्ञमुखे अवदान देती त्या करीसी वाकुडे तोंड, कडू कारलं खाल्ल्यागत तोंड करतोस. लोणी चोरावयात अशी घरोघरी, तिथं जाऊन आपण होऊन त्यांच्या कपाटातून ह्याच्यातनं कवाड उघडून त्यांचे लोणी खातो चूर. लोणी चोरावयात अशी घरोघरी, उघड अशी त्यांची कवाडे, आणि कोळी आणि तुझं बिंधी येले पायी. तू कोळी शेवटी खरं म्हणजे तुला बाण मारला म्हटल्यानंतर खरं त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती ना. ती अशी सायुज्यता. कोडे आवडे ते करीसी देवा, वस्तूच ते काय की मगाशी म्हणलं तसं करतो, करतो, अन्यथा करतो सामर्थ्य आहे त्याचं. त्याला तांबडी रेग मारायचा आहे का खास आहे हो. साधं तुम्हाला सांगतो, पूर्वीचे राजे आता संस्थानं गेली, विलीन झाली सगळे, पण ते टेनपाट राजे होते ना, ते म्हणायचे की किंग इज अबव लॉ. अरे किंग इज अबव लॉ पण म्हणायचे. हल्लीच्या घटनेमध्ये सुद्धा स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा दिली असली तरी सुद्धा राष्ट्रपतींच्या जर मनात आलं तर त्याला ती फाशी चुकवू शकतात. मला सांगा, मरके लोकांना जर हे अधिकार आहेत तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अरे विश्वाचं चालकत्व पालकत्व ज्याच्या जवळ आहे त्याला अधिकार नाही म्हणणं मूर्खपण आहे. त्याला हा अधिकार आहेच. एका प्रश्न असा आहे की हा अधिकार तू वापरतो का? वापरतो, वेळ प्रसंगी वापरतो. मग सांगा बघू, पांडव जर एवढे अनन्य भक्त होते तर त्यांचा वनवास का चुकवला नाही? त्याचं उत्तर असं आहे की ते तितकं आवश्यक नव्हतं. हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. झालं तर काय ठोक आहे का? धर्मराजाच आधी म्हणाला होता, देवा आमचं आम्ही केलेलं आम्हाला बघू द्या. आम्ही दूध खेळायच्या वेळेला काय विचारायला आलो नव्हतो तुम्हाला, दूध खेळतो म्हणून. आमचं आहे ते आम्हाला बघू द्या म्हणा. पण ज्या वेळेला लक्षात घ्या त्या द्रौपदीवर अब्रू जायचा प्रसंग आला ना, त्यावेळेला भगवंतांनी आपला अधिकार वापरला. पण तरी सुद्धा बरं का लक्षात घ्या, म्हणजे भगवंताच्या वचनाला कुठेही खोटेपणा नाही बरं का. ये जना अनन्य, ज्या वेळेला द्रौपदी अनन्य झाली त्याच वेळेला वापरला. प्रसंग असा होता, सगळे भर सभेमध्ये पांडव खाली माना घालून बसलेले होते, ते भीष्मद्रोण सुद्धा खाली माना घालून बसलेले होते, आणि त्या दुःशासनानं द्रौपदीला भर सभेमध्ये फरफटत आणली आणि तिच्या वस्त्राला हात घातला. तिनं घट्ट वस्त्र धरलं आपलं, भगवंताला हात मारले. भगवंता गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय, भगवंता धाव म्हणून हात मारले महाराज. भगवंताच्या कानावर हात आली बरं का, परंतु भगवान काय हल्ले नाही चालचे. रुक्मिणी देवी बाजूला होती, आई साहेब म्हणाले, अहो रुक्मिणी हात मारते, हे द्रौपदी हात मारते, जावा. भगवान सांगतात अजून अवकाश आहे, अवकाश आहे. अहो एरवी तुम्ही तिला हाका मारल्यावर जाताना हात काय झालं नाही म्हणले, अजून अवकाश आहे. तिकडे इकडे झटापट सुरू झाली महाराज, जातीला जात आहे. रुक्मिणीला असं झालं की भगवंताने हे आत्ताही काय आरंभलंय, तेव्हा जावा म्हणाले लवकर. नाही म्हणाले, अजून नाही जायचं. काय पेशन्स आहे बघा. हो अजून नाही जात. वडील अत्यवस्थ होते म्हणून चिरंजीव शेजारी डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेले. डॉक्टर अत्यवस्था तुम्ही लगेच या. आलोच म्हणाले, तुम्ही पुढं. 15-20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, डॉक्टर काय अजून आले नाही. तिकडे हातपाय गार पडायला लागले. हो हे परत गेले आणि डॉक्टर अहो येता ना म्हणले, तुम्ही धाप फार लागली, वाढली धाप, हातपाय गार पडायला लागले, तुम्ही येताय ना? डॉक्टरने विचारलं, येतो म्हणाले. तुम्ही व्हायला पुढं नाही, लवकर चला, अजून दुखदुखी आहे ना म्हटले. डॉक्टर अजून मग तू चिडला. हो म्हणला, अहो दुखदुखी आहे म्हणून काय विचारताय? तुम्ही येणार आहे ते पोचवायला येणार आहे का परत काय येणार आहे, काय करणार आहे सांगा तरी. अजून अवकाश आहे, अजून अवकाश आहे. भगवान सांगतात काय झालं? द्रौपदी हे रुक्मिणी देवी विचारतात, अहो काय झालं काय? नाही म्हणाले, अजूनही तिच्या मध्ये स्वसंरक्षण क्षमतेचा अभिमान आहे. वस्त्र थकले हाताने घट्ट, आणि जोपर्यंत एक डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत दुसऱ्या डॉक्टरची ट्रीटमेंट नाही. एवढं झटापट सुरू झाली महाराज, आणि चूक लक्षात आली द्रौपदीच्या.
दोन्ही हात सोडले आणि तिने हात मारले. ये वो ये वो ये वो ये वो धावून या विलंब का वाया लावी कृपाने. आणि भगवान त्या क्षणी प्रकट झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी असे शब्द वापरले, ते एकोटनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाणी तेव्हाची त्यांची चिंतवणी मधाची पडली. असं त्या क्षणी भगवान प्रकट झाले आणि तिचं तिची आबरू राखली म्हणजे भगवान आवश्यक त्या वेळेला कर्मावर तांबडी रेग मारून योगक्षेम चालवतो महाराज. मग आता पुन्हा एक प्रश्न असा की सरसकट सगळ्याच अनन्य भक्तांच्या बाबतीत असं करतो का? सरसकट सगळ्याच अन्य भक्तांच्या करतो का देव? तर नाही, शक्यतो कायद्यानुसारच कार्यवाही. म्हणजे शक्यतो अनन्य भक्त आणि सामान्य माणसं यांच्यात तो फरक करत नाही म्हणा की. पुन्हा शंका बरं, शक्यतो तो कायद्यानुसारच कार्यवाही करतो म्हणजे शक्यतो फेरभाव करत नाही का? नाही, निश्चितपणे करतो. लक्षात घ्या. मग काय होतं तर ते कर्म भोगत असताना आपल्या अनन्य भक्ताला अजिबात व्यथा होणार नाही हे बघतो तो. फार महत्वाची बाब आहे. बाकीचे जे भोगतात ना कर्म ते रडत बसतात महाराज, परंतु इथं महाराज तसा नाही. अजिबात व्यथा होणार नाही. देह वैकल्याचा वारा झडे लागेल माझी असू महाराज म्हणून आत्मबोधाचा पंजिरा प्रेमी सुये. पंढरपूरला माधवदास होते, महान भगवत भक्त होते. उतार वय झाले आणि अतिसाराचा विकार झाला. सेवा करायला कोणी नाही, उठायला येत नाही, सगळे विधी अंथरुणामध्ये. काय करायचं? भगवान स्वतः यायचे, भगवान स्वतः यायचे. सगळे कपडे बदलायचे, आंघोळ करायची, कपडे धुवायचे, बेडशीट बदलायची, हे करायचं, सगळं करायचं. रोज रात्री परत रावळामध्ये जायला उशीर व्हायचा. 4-6 दिवस झाले, 8 दिवस झाले. आई साहेब विचारतात, अहो हल्ली तुम्ही रोज उशिरा यायला लागलाय, काय झालं काय? जरा हल्ली ओव्हर टाइम आहे. काय काय झालं काय? माधवला सर अतिसार झालाय. जेव्हा अतिसार झालाय म्हणून तुम्ही सांगताय, अहो बरा करून टाका की म्हणाले, बरा करून टाका की. भगवान सांगतात अशक्य. अशक्य का म्हणे? अहो साधा वैद्य, साधा डॉक्टर इंडेक्स बघून औषध देतो. शस्या शिशी शुशु शे शैशु शौ शौचाला होतं की पुढी घ्या असं सांगून साधा वैद्य हो असं करून रोग बरे करतात. आणि तुम्हाला काय झालं? ते म्हणाले काय सांगू का की 2 गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट अशी आहे की कर्म जे आहे ना ते आज ना उद्या भोगायला लागणार. आज टाळलं उद्या, उद्या टाळलं परवा. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय. बस भोगूनच संपणारं जे कर्म आहे ते त्याला इलाज नाही म्हणाले. तेव्हा भोगते भोग नाही म्हणाले, होऊन जाईल या जन्मामध्ये. रुक्मिणी देवी म्हणतायत. आणि दुसरं काय कारण? मग 2 कारण म्हटलं म्हणजे भगवान सांगतात की म्हणाले की मी नवस करत असतो काय की मला माझ्या भक्ताची सेवा करायची संधी केव्हा मिळेल, केव्हा एकदा माझ्या भक्ताला आवड लागेल आणि मी त्याची सेवा करायला केव्हा जातो. काय बोलताय म्हणे? त्याचे का हाल, त्याचे हाल कशासाठी करताय तुम्ही? भगवंतांनी सांगितलं छे त्याचे हाल होतच नाही. फार सांगताय, विचारा जाऊन. भगवान सांगतात रुक्मिणी देवीला जावा विचारा, तुम्हाला जर एवढं वाटतंय तर. रुक्मिणी देवी विष पाठवून गेल्या आणि माधवदासांना म्हणतात, माधवदास अहो काय तुमचे हाल झाले तो, आम्हाला बघवत नाही आणि तुम्ही कसे सोचता हो? निजलेले माधवदास ताडकन उठून बसले आणि म्हणाले काय ठोके का? दुःख हे अरिष्ट गेले हर कोणी मशक होऊन गेला का? अहो मला त्याची आठवण सुद्धा नाही आणि तुम्ही रडताय. आठवण सुद्धा नाही, म्हटलं नाही महाराज. रुक्मिणी देवीना रागानं लाल झाल्या, भगवंताकडे येऊन सांगितलं तुमच्या माधवदासांना खोटं सांगितलं म्हणाले. काय माझे हाल होत नाही. भगवान सांगतात अहो तसं नाही आहे, वस्तुस्थिती आहे ती लक्षात घ्या. कारण का त्याची देहबुद्धीच मी काढून केली. देह वैकल्याचा वारा, वैकल्य म्हणजे विकल पासून बनलेला शब्द नका. विकल आजारी पडल्यानंतर म्हातारपणी शरीर विकल होतो महाराज. देह वैकल्याचा वारा झडे लागेल माझे सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पंजरा प्रेमी.
नेंद्रियाण्यंतरंगा नाहंकार प्राणवर्गो न बुद्धी दारापत्य क्षेत्र विद्यादि दूरः साक्षी नित्य प्रत्यगात्मा शिवोहम 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 शिवः केवलोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या अनुभवावर भगवान या आपल्या अनन्य भक्ताला आरूढ करतात. ही फॅसिलिटी बाकीच्या लोकांना नाही आहे. कर्माचा भोग व्हायलाच पाहिजे, कायदाच आहे. पण मग अनन्य भक्ताच्या बाबतीत पार्शालिटी कुठे आहे? इथं आहे म्हणायचं. त्याला होणार आहे अजून काही भोगाचा त्रास आहे, व्यथा जी आहे ती व्यथा नाही शकत. अनन्याश्चिंतयन्तो माम ये, पण अनन्य पाहिजे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता प्रश्न असा की मग योगक्षेम वाहतो म्हणजे काय करतो ते तरी सांग. योगक्षेम वाहतो म्हणजे काय करतो? योगक्षेम याचे प्रकार दोन. एकाला म्हणायचं पारमार्थिक योगक्षेम, एकाला म्हणायचं व्यावहारिक योगक्षेम. पारमार्थिक योगक्षेम याचा अर्थ काय? पारमार्थिक योगक्षेम म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती, बस याला म्हणायचं पारमार्थिक योगक्षेम. आणि व्यावहारिक योगक्षेम कशाला म्हणायचं? व्यावहारिक योगक्षेम म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जो अर्थ आहे तो घरी घरामध्ये अगदी इस्टेट असावी, जमीन जमला असावा, शेतीवाडी, गाड्या, बंगले, मुलं बाळ सगळं खायला प्यायला अगदी म्हणजे अगदी याला व्यावहारिक योगक्षेम. आणि होतं काय की लोकांच्या डोळ्यासमोर हा व्यावहारिक अर्थच नेहमी असल्या कारणानं लोक म्हणतात काय ठोकायला की तुमचा देव म्हणजे यांचा कोण नव्हे बरं का, तुमचा देव जर आमचा योगक्षेम व्यवस्थित चालवणार असेल तर आम्ही सुद्धा त्याची अनन्य भक्ती करू की. तुमचा देव जर आमचा योगक्षेम व्यवस्थित चालवणार असेल तर आम्ही सुद्धा त्याची अनन्य भक्ती करू. हे बोलणं जे आहे आपण इथं साध्य काय झालं? व्यावहारिक योगक्षेम हे साध्य झालं आणि हा परमात्मा आणि त्याची अनन्य भक्ती हे साधन झालं. आणि याचा अर्थ ही अनन्य भक्ती नाही. आणि म्हणून अशा लोकांचा योगक्षेम चालवायला देव बांधलेला नाही. याचा अर्थ तो व्यावहारिक योगक्षेम चालवणारच नाही असं नाही बरं का, पण ते त्याच्या मनावर. तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक केसचा विचार करेल. हो पद आहे का बघेल. प्रसंग सांगतो महाभारताचे टीकाकार चतुर्धर नीलकंठ पंडित महान भगवत, पण त्यामध्ये दारिद्र्य म्हणजे असं की एक दिवस असा उजाडला की आज काय खायचं असा प्रश्न आहे. काय करावं आता? भिक्षा मागितल्याशिवाय मार्ग नाही दुसरा. काय हरकत नाही, ब्राह्मण आहे, भिक्षा मागायला काय हरकत नाही, तो बाहेर पडतो. परंतु जन्मात तरी संस्कार नाही. दुसऱ्याच्या दारामध्ये घालायचं जायचं आणि माझ्या पोटाला घाला म्हणायचं अवघड आहे ना. पावलं वळली नाही, थेट गंगेवर जाऊन बसले. आणि नित्य त्यांचा नेहमीचा जसा गीता पाठ चालू असायचा तसा चालू होता. बसले, गीता पाठ चालू आहे आणि ते सुद्धा की अर्थाकडे लक्ष ठेवून पाठ असायचा. आमच्यासारखं नाही, आम्ही हरिपाठ म्हणतो परंतु काय तिकडे लक्ष असतं असं नाही. मुखे म्हणा. अहो ते दूध करपलं वाटतं बघा तिकडे, आणि तुझं लक्ष दुधाकडे आहे का हरिपाठाकडे आहे असा प्रकार नाही. आणि गीता पाठ चालू असताना हा श्लोक आला, चिंतयन्तो ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मनामध्ये विचार हा श्लोक खरंच भगवंताच्या तोंडचा आहे का? पंडितांच्या मनामध्ये विचार आला का हा प्रक्षिप्त श्लोक आहे, कोणीतरी घुसडलाय. भगवंताच्या जर असता मुखातनं आलेला तर आपल्यावर अशी पाळी आली नसती. ज्या अर्थी आपल्यावर अशी पाळी आली आहे त्या अर्थी हा प्रक्षिप्त श्लोक आहे. काय एकदा संशयाचं भूत वावरायला लागलं ना की होता होता मनामध्ये संशय पक्का झाला. खिशातनं तांबडी पेन्सिल काढली महाराज आणि त्या श्लोकावर तांबडी रे ओढली महाराज. पुढे गीतापाठ इकडे सुरू झाला. इकडे प्रकार असा घडला की भगवान पंडितांच्या घरामध्ये आले. ते बैलावर गोड्या लादून आले बरं.
डाळ तांदूळ गहू ज्वारी तांदूळ काय जे असेल ते मीठ मोहरी सगळा सगळा शिखा आणला, दारात अंगणामध्ये बैल उभा केला आणि पंडितांच्या संमती होती तिथं बसलेल्या वाट बघत. पंडित येतील घरात आज काय खायला नाही ना, दुसरं काय करायचं, वाट बघत बसलेल्या होत्या. त्याला सांगतात आई साहेब मी पंडितांचा जुना देणे केली, आज दिन उद्या दिन आज दिन उद्या दिन करता करता फार राहिलं म्हणत. आज सुद्धा जे काय आणलंय ते कॅश स्वरूपात नाही, काइंड स्वरूपात आहे. कृपया थोडं उतरून घे, ठेवतो म्हणाले. उतरून सगळं उतरून ठेवलं, सगळे थप्पे लागले वाटत. आणि जाताना म्हणाले की मारे जरा फार निष्ठूर झाले ते. काय झालं, मी त्यांना देतो देतो म्हटलं तो, परंतु आज त्यांना राग आवरला मी. आणि केलं काय त्यांनी तर माझी जीभ कापली म्हटली. आणि म्हणून त्यांनी जीभ काढता पुढे थेंब काढतात. त्यांच्या संमती होती, धस्त झालं मला. आणि स्वामी आज इतके निष्ठुर वागले, ते देणं ते काय त्यासाठी इतके निष्ठुरपणा करायचा. येऊ देत म्हणाले, आज जा विचारते सोडणार नाही का. ते निघाले म्हणल्यावर त्यांनी विचारलं की अहो कोण आलं तर म्हणून सांगायचं तेवढं सांगा. ते सांगा म्हणाले केशव शेट्टी येऊन गेले म्हणून सांगा. माझा फोन पत्ता बाकी सगळं ठोक आहे. ठीक आहे, गेले बाबा. पंडित घरी आले, दारात पाहून ठेवलं. मला थप्पी लागलेली दिसली. विचारतात हे काय, तर त्यांनी सांगितलं म्हणाले की तुमचा कोण जुना देणेकरी होता तो येऊन हे सगळं ठेवून गेला. आज काय पैसे देता आले नाहीत म्हणाला, परंतु सामुग्रीच्या स्वरूपामध्ये येऊन कोण देणेकरी. मनाशी विचारतात आपण कोणाला काय दिले नाही, कोण देणेकरी आहे. काय उलगडा होईना माणूस. आणि एवढ्यात त्यांनी विचारलं की म्हणाले काय हो स्वामी, आज आपण इतकी निष्ठुर झाले. या कचित पैशाच्या देण्यासाठी त्याची आपण जीभ कापली. पंडित ऐकताय, अरे काय ऐकतोय मी आज, कळे ना महाराज. नाव काय सांगितलं, काय केशव शेठ म्हणून नाव सांगितलं बाबा. केशव शेठ काय डोळ्यासमोर येणार. डोळे म्हटले क्षणभरानंतर घुसाले, सगळा प्रकार उलगडला मला. बस तांबड्या पेन्सिलनं वेग मारली महाराज. ज्या हाताने दुष्कृत्य केलं त्या हाताला शिक्षा करायला तयार झाले. प्राण्याचा घाव घालणार आपल्या हातावर महाराज. इतक्या भगवंतानी येऊन हाताला अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः परिवासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असे व्यावहारिक योगक्षेम सुद्धा भगवंतांनी चालवले पाहिजे. अशी उदाहरण पुष्कळ आहेत. सुदामदेव आहे, ध्रुव आहे, उपमन्यू आहे. आणि उपमन्यू एक बाळ धाकुटे न देखे न चलवे जना जना चालते वाटे घातली लोळणी गा हरी नाम बोभाटे भावला त्या कारणे धाव घातली नेटे. उपमन्यू आहे. ध्रुव मनामध्ये तीच इच्छा होती महाराज. कशासाठी मनामध्ये गेला तो ज्ञानेश्वर मला स्वच्छ सांगतात. तो वनाला याची लागे जय बैसावे पिते याचे उत्संगी. खरं म्हणजे त्याला काय पाहिजे होतं, काय नाही, वारसा हक्कानं आपल्याला मिळणारा राज्याचा भाग पाहिजे होता त्याला, बाकी काही. आणि खरी गोष्ट अशी आहे की तेवढ्यासाठी त्यानं खरं म्हणजे एवढं तपश्चर्या वगैरे करायचं काहीही कारण नव्हतं. एक हायकोर्टात रिट दाखल केला असता तर त्याचं त्याला मिळालं असतं. तो वना आला वेदाहंते व्यवस्थित हृदयराजन्य बालक. भगवान म्हणतात अरे तुझी इच्छा मला कळली म्हणते. 36,000 वर्ष या भूतलाचं राज्य करशील म्हणून त्याला सांगितलं. सुदामदेव सुदामा ब्राह्मण कैचा दारिद्र्य पिढीला म्हणून तुझ्या गावी कैसा धावत आला. आणि मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा तिथला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागू. मी काय सांगतोय की व्यावहारिक योगक्षेम सुद्धा भगवंतानी
काहींचे चालवले, परंतु त्यांची पत तशी होती. बाकीच्या सामान्य लोकांची तशी पत नाही. धनुर्मासाचा भेद करायचं ठरलं बरं का. धनुर्मासाचा भेद कुणाचं? धर्मराजांचं. दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य करायचा, सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवायचा, अगदी लवकर पहाटे उठून स्वयंपाक करायचा. आणि मला विचारला की उद्या सकाळी आपण जेवणार तेव्हा आपल्या पंक्तीला भगवान असतील, भगवान वाक्य हे असतील आपण सहदेवा भगवान उद्या येतील काय आपल्या पंक्तीला? काय आता उत्तर देणार सांगा. भगवान असतील ना पुढं, उद्या सकाळी नैवेद्य दाखवायचा, घुटमळला बोलायला येईना, नकुला त्यालाही काय बोलायला उशीर झाला नाही का, थोडस आधी लांब आहे अंतर. आता नकुल सांगतो बरं. अर्जुनाला धर्मराज विचारतो, अर्जुना उद्या भगवान येतील काय जेवायला आपल्याबरोबर? आणि गमत कशी आहे बघा, म्हणजे जसं वयातलं अंतर कमी होईल ना तशी तशी भाषा बदलते. अर्जुन म्हणतो देवा दादा तुम्ही ऐन वेळेल कसं सांगतो? 4 दिवस आधी बोलला असतं तर फोन फॅक्स काहीतरी केलं असतं, बोलून घेतलं असतं. म्हणजे काय? म्हणजे उद्या नाही. धर्मराजाचं म्हणून वेळ किती आहे बघा बरं. भीमाला विचारतात, भीमसेना उद्या देव येतील का रे आपल्या पंक्तीला? ही सगळी चर्चा भीमसेना ऐकत होते बरं. आणि पुन्हा त्यांना विचारतात म्हणल्यावर सांगितलं त्यांनी, हो उद्या येतील म्हटले. येतील? अरे हे तिघं नाही म्हणतात आणि तू कसं होय म्हणतोय? ते तुम्हाला काय करायचंय? वयातलं अंतर आणखी कमी आहे, ते तुम्हाला काय करायचं? उद्या सकाळी पंक्तीला भगवान असल्याशी काय? धर्मराजाने बोलणं बंद केलं. ठीक. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून सगळा स्वयंपाक झाला, नैवेद्य वगैरे झाला, पानं भांडी हे केलं. धर्मराजाने आपल्या सेवकाला पाठवून दिलं, जा म्हणाले भीमसेनांच्याकडे जा आणि विचार म्हणाले भगवान सकाळी पंक्तीला यायचे होते त्याचं काय झालं? त्याने दोन विचारलं, दादाने असं विचारलं आणि सांगितलं, म्हणाले की पानं वाढलेत का? तो बघू ना चालतो, पानं वाढलेलीच होती. वाढलेत वाढले. तूप वाढलंय का? तूप वाढलंय का विचारू नको. तिथं गेला म्हणाला ते पानं वाढलेत का? वाढलेत म्हणून सांगितलं. तूप वाढलंय का विचारले न, आणि नसेल तर वाढा म्हणून सांगितले. वाढा म्हणून सांगितलं म्हणजे तूप वाढलंय. परत दोन सांगितलं तूप वाढलं. आता देवी यायचं काय झालं? भीमसेन उठले, आपल्या शस्त्रागारामध्ये एवढी गदा घेतली, अंगणामध्ये गेले आणि गार 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 अशी फिरवले, फेकून वरती आणि खाली मस्त करून मारले. भगवंता म्हणाले बस आता सरळ करून वरून गदा खाली येते म्हणायचं. आली अशी आता डोक्यात पडणार इतक्यात भगवंतानी वरून धरली. काय दादा म्हणाले, भीमसेन दादा म्हणाले काय हा काय प्रकार आहे म्हणाले. म्हटले जसा यक्ष तसा बळी. करणार काय म्हणाले. ऐन वेळेला दादांना तुम्ही इथं पाहिजे, दुसरा मार्ग काय म्हणाले. मला सांगा की भीमसेनांचा हा चेक वटला का? तर भगवंताच्या बँकेमध्ये भीमसेनांची पांडवांची ही भक्तिरूपी अनन्य भक्तिरूपी शिल्लक बरीच पडलेली होती म्हणून हा चेक वाटला बरं का. तुम्ही एकदा आपण करून बघूया एकदा काय प्रयोग होतोय. पद लागते. ज्यांची पद आहे त्यांचा योगक्षेम, व्यावहारिक योगक्षेम सुद्धा चालवतो. गंमत अशी आहे सांगतो आपल्याला की काही काही भक्त असे अनन्य आहेत की हा परमात्मा आपला व्यावहारिक योगक्षेम चालवतोय की नाही इकडे ठुमकून बघायला तयार नाही. आणि अशा लोकांचा योगक्षेम, व्यावहारिक योगक्षेम सुद्धा भगवंताने चालवलाच चालवला. रामदेव महाराज गुरु आहेत, म्हणजे आहेत, अनेक उदाहरण आहेत महाराजांची. भगवंताने त्यांचा योगक्षेम चालवला. पण हे लोक इतके अनन्य आहेत सांगतो की ते व्यावहारिक योगक्षेम चाललाय आपला का नाही चालला इकडं ढुंकून बघायला तयार नाही. त्यांचा व्यावहारिक योगक्षेमही चालवतो आणि त्यांचा पारमार्थिक योगक्षेमही चालवतो. परंतु पुढची बाब सांगतो आपल्याला की हे भक्त जे आहेत ते इतके अनन्य आहेत की त्यांना पारमार्थिक योगक्षेमाची सुद्धा अपेक्षा नाही आहे. पारमार्थिक योगक्षेम याचा अर्थ काय सांगितला? ज्ञान आणि मोक्ष प्राप्ती. नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भावी, मी भक्त तू देव, मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो तुम्ही देवा, म्हणजे भक्तीची आवडी. बस
मोक्षही नको, व्यावहारिक योगक्षेमही नको, नको धन मान, न वाढो संतान. काय ताकद आहे आमची म्हणायची? असं म्हणायची ताकद आहे का आमची? नाही. खरा अनन्य भक्त तोच आहे. मग आता प्रश्न असा की तुकाराम महाराज म्हणाले त्यांचा भार वाहे माथा. मग कसला भार वाहतो? हे व्यावहारिक योगक्षेम नको म्हणतात, पारमार्थिक योगक्षेम नको म्हणतात. मग कसला भार वाहतो हा? तर त्याचं उत्तर सांगायचं आणि प्रवचन सांगायचं. तो कसला भार वाहतो त्यांना ठाऊक आहे का? तर त्यांच्या अनन्य भक्तीच्या रणाचा भार आपल्या मस्तकावर तो वागवतो म्हणायचा. एक प्रसंग सांगतो आणि प्रवचन सांगतो. रामचंद्राला राज्याभिषेक झाला आणि रामचंद्रांच्या मनात आलं की ज्यांनी आपल्या या सगळ्या अवतार कार्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांचा गुणगौरव करायचा एकदा जाहीरपणे म्हणून कार्यक्रम ठरवला. ज्या ज्या लोकांनी मदत केलेली होती त्यांना आसनं त्यांची मांडलेली आहेत, त्याच्यावर त्यांना बसवलेलं आहे. रामचंद्र स्वतः सिंहासनावर बसलेले आहेत. सूत्रसंचालकांनी एक एक नाव पुकारायचं. नल नील अंग वगैरे सगळे आहेत, एकेकाचं नाव पुकारायचं. या वीरानं समोर यायचं. मग त्या सूत्रसंचालकानं त्याचा यथोचित गुणगौरव करायचा. आणि मग तिथं सगळ्या त्यानं द्यायला भेटवस्तू ठेवलेल्या होत्या. एवढी एक भेटवस्तू एखादी जी त्याला द्यायची असेल ती पुढं करायची. रामचंद्रांनी हात लावायचा आणि ती त्या वीराला द्यायची. त्यानं जागेवर बसायचं. लोकांना असं वाटायचं की आता मारुतरायांना बोलवते ना, आता मारुतरायांना बोलवते. पण आसनावर ते मांडलेले याच्यात मारुतराय कुठं नव्हतेच हो. काय तू काय सगळी सभा भरलेली होती कुठं कोपऱ्यामध्ये रामनामामध्ये तल्लीन झालेले. एक गुरु झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. सगळ्या वीरांची यादी संपली, सगळ्या आणलेल्या भेटवस्तू संपल्या. लोकांना असं वाटलं अरे मारुतरायांना बोलवलंय. रामचंद्र मारुतरायांना विसरले का हो? मनामध्ये शंका लोकांच्या, विसरले का? मी आपल्याला सांगतो रामचंद्र विसरले नव्हते. सगळ्यांना भेटवस्तू देऊन झाल्यानंतर आतापर्यंत कशी पाळी होती, प्रकार कसा होता, तर त्या वीराला समोर बोलवायचं, त्याचा गुणगौरव करायचा. रामचंद्राने त्या वस्तूला हात लावायचा आणि ती त्याला द्यायची. आता झालं काय ठोक आहे का? रामचंद्र स्वतः सिंहासनावर बसले. या सभेमध्ये मारुतराय बसले, हात जोडून तिथपर्यंत गेले. मारुतरायांच्या समोर हात जोडून मारुते मारुते म्हणे एक एक उपकाराय प्राणानंदास्यामि ते कपे. अरे मारुती तुझे माझ्यावर इतके अनंत उपकार आहे की मी त्यासाठी माझे प्राण द्यायचे म्हटलं ना तरी सुद्धा ते उपकार फिटणं शक्य नाही आहे. कारण का मला 5च प्राण आहेत. तुझे माझ्यावर अनंत उपकार आहे. एक एकस्य उपकाराय प्राणानंदास्यामि ते कपे. आणि मग राहिलेल्या उपकारांचं काय? शेषस्य उपकाराय भवामृडी लोके. भगवान सांगतात, रामचंद्र सांगतात की त्या तुझ्या ऋणाचं ओझ मी माझ्या मस्तकावर वागवण्यामध्ये धन्य मानतो म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बाप रघुमारी विठ्ठल तुझा रणवई म्हणतात न लजे अनन्यास चिंतयन्तो ये जना परियुगासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भगवती गोविंदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम